बाहेर स्टॉलवर मिळणारी फ्रँकी सर्वांनाच आवडते, मलासुद्धा आवडते. तर मी घरीच बनवली फ्रँकी. त्यासाठी इथे मी 1 कप मैदा घेतला आणि यामध्ये थोडंसं मीठ आणि तेल घालून ते आपण जसं चपातीला पीठ मळतो तसंच मी इथे मळून घेतलं. बाहेर मार्केटमध्ये ही चपाती तुम्हाला विकतसुद्धा मिळू शकेल. पीठ मळून झाल्यानंतर त्याला 10 मिनिटे कपडा टाकून झाकून ठेवायची. 10 मिनिटानंतर या गोळ्याचे सेम साईजचे छोटे छोटे गोळे करून घ्यायचे. माझे इथे 4 गोळे बनलेत. आता फ्रँकीसाठी भाजी बनवूया. त्यासाठी मी इथे 4 बॉईल केलेले बटाटे घेतलेत. त्यामध्ये मसाला, गरम मसाला, धना पावडर, मीठ आणि कोथिंबीर घालून ती भाजी बनवून घेतली. ही भाजी फोडणी देऊन बनवायची काही गरज नाही. जर तुम्हाला फोडणी देऊन बनवायची असेल तर तुम्ही बनवू शकता. ही अशी भाजी तयार होते. फ्रँकीची रोटी बनवूया. ते मी गोळे केलेले त्याची मी आता रोटी बनवून घेणार आहे. तर इथे जास्त ना पातळ ना जाडी अशी चपाती बनवून घ्यायची. जास्त पातळ केल्याने फ्रँकी जेव्हा आपण क्रिस्पी करतो तेव्हा ती फाटून जाते. आता ही चपाती दोन्ही साईडनी चांगली बटरनी शेकून घ्यायची. तुम्ही इथे सगळ्या रोट्या एकदम बनवून हाफ फ्राय करून घेऊ शकता आणि जसं पाहिजे तसं गरम गरम फ्रँकी बनवू शकता. तर इथे माझी आता चपाती दोन्ही साईडनी मी बटर लावून शेकून घेतली. आता त्याला एका साईडनी शेजवान घेणार आहे 1 चमचा आणि मेयोनीज आणि थोडंसं सॉस हे मिक्स करून चपातीला व्यवस्थित स्प्रेड करणार आहे. हे झाल्यानंतर बटाट्याची भाजी चपातीला लावून घ्यायची. बटाट्याची भाजी मी पूर्ण चपातीला पसरवली नाही, ती अशा प्रकारे मधोमधच घेतली लावून, कारण की जेव्हा फ्रँकी रोल करू तेव्हा ते इझी जाईल म्हणून. आणि बटाट्याची भाजी लावून झाल्यानंतर त्यावर कोबी आणि कांदा बारीक चिरून घेतला आहे तुम्ही आणि ते टाकायचं. आणि त्यानंतर त्यावर फ्रँकी मसाला मी घरीच बनवला आहे. त्यामध्ये काय काय घेतले ते मी स्क्रीनवर दिले. आणि आता यावर टाकणार आहे मी चीज व्यवस्थित टाकून ते मग फ्रँकी रोल करून घ्यायची. फ्रँकी रोल करताना गॅस स्लो ठेवायचा आणि अशा प्रकारे फ्रँकी रोल करून घ्यायची. रोल करून झाल्यानंतर फ्रँकीला दोन्ही साईडनी बटर लावून ती स्लो गॅसवर क्रिस्पी करून घ्यायची. तुम्ही बघू शकता फ्रँकी एकदम मस्त क्रिस्पी झालेली आहे. आता ही फ्रँकी खाण्यासाठी रेडी आहे. तर तिला रॅप करण्यासाठी मी इथे बटर पेपर यूज केला आहे. एकदम व्यवस्थित अशी बटर पेपरमध्ये रॅप करून स्टॉलवरती मिळणाऱ्या फ्रँकीसारखी मी बनवलेली फ्रँकी रेडी आहे. कशी वाटली मी चीज फ्रँकी हे कमेंटमध्ये मला नक्की सांगा.